सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। साहेब बिंताडे, प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक। आज आपण पाहतोय ही प्रेस खऱ्या अर्थाने पाण्याच्या विषयावरती घेतलेली आहे। गेले 2-3 महिने झाले अतिशय पाण्याचे हाल चालले लोकांचे। या पाण्याविषयी आम्ही गेल्या महिन्यामध्ये आंदोलन सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी आम्ही सर्वांनीच नगरसेवकांनी आंदोलन केलं होतं। एवढं मोठं आंदोलन करून त्याविषयी या सत्ताधाऱ्यांनी सांगितलं बाबा आम्ही करू, 8 दिवसात नियोजन लावू, पाण्याच्या साठवणीची व्यवस्था करू, पाणी रेग्युलर येईल अशी व्यवस्था करू। त्यासाठी नंतर तर काय म्हणले जनसेट बसवलंय। आता जनसेट मी आतापर्यंत ऐकलं होतं बंगल्याला, आपलं बंगल्याला बसवत्यात, कुठं कार्यालयाला बसवत्यात, बिल्डिंगला लिफ्ट साठी बसवत्यात। हे पहिल्यांदाच ऐकलं की जनसेटद्वारे सासवड, एवढ्या मोठ्या सासवडला ज्याची की लोकसंख्या आज कमीत कमी 1.5 लाख लोकसंख्या आहे, एवढ्या मोठ्या सासवडला जनरेटरद्वारे पाणी येणार आहे। आणि आपण पाहता सत्य परिस्थिती आहे, वीर धरणामध्ये आता 50% साठा पाण्याचा आहे। परंतु हे जी सत्ताधारी 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे विजन नियोजन नाही। त्यांना फक्त लोकांना, जनतेला वेठीस धरायचंय। आणि त्यांनी सासवडकरांची अक्षरशः थट्टा केली। त्यांना माहिती इलेक्शन आले की महिना, 2 महिने, 3 महिने तेवढे बोलतापा द्यायच्या, आश्वासनं द्यायची, बाकीचा सगळा प्रकार वापरायचा। प्रकार याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे काय प्रकार आहे ते। वाटप मोठ्या प्रमाणात करायचं, त्यांनी ते हेरलेले की वाटप करून लोक मतदान देतात, नंतर काय घेणं नाही देणं नाही, हे लोकांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। तरी मला मायबाप जनतेला विनंती करायची आहे की आपण हे सर्वजणांनी लक्ष घालून हे खरं काय चाललंय, हे चुकीचं काम चाललंय, हे फक्त आपलं ऍडव्हर्टाइज करतात, काहीतरी लोकांना भूल थापा देतात आणि हुकुमशाही करून जे कोणी काय आवाज उठवायचे त्याला दाबायचा कुठल्या ना कुठल्या बहाने। कोण सर्व्हिसला आहे, कोणावरती बँकेचे लोन आहेत, कुठं काय असे प्रकार असल्यामुळे त्यांना दाबायचा प्रयत्न करतात। त्यामुळे जनतेची इच्छा आहेच, विरोध आहेच। आणि हे आपण या इलेक्शन मध्ये पाहिलेले, गेल्या पंचवार्षिकला जिथं 2-3 नगरसेवक होते तिथं आज 10 नगरसेवक निवडून दिले। याचा अर्थ लोक मतदान करतायत आणि बाकीच्या प्रकारे बोगस वगैरे मतदानाच्या द्वारे हे सर्व प्रकार आत्ताचा झालेला आहे। तरी काय हरकत नाही। तर लोकांना आता मी तर गेले 35 वर्ष झाली इथे व्यवसाय करतोय। 35 वर्षात आल्यापासून हाच प्रश्न, वॉटर, गटर, मीटर, पाणी नाहीये, रस्ता नाहीये, ड्रेनेज नाहीये, ही फालतू गोष्ट हो। आपण पाहतोय आज ग्रामपंचायती सगळ्या झालेल्या, पुरंदर तालुक्यातल्या घ्या, अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती घ्या, ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचे ऑफिसेस आहेत, पाणी नळ योजना आहेत, प्रत्येक घरात नळ दिलेला आहे, सगळे लाईट बघा, स्ट्रीट लाईट बघा, म्हणजे आपण कळतच नाहीये सासवडमध्ये राहतोय का धारावी झोपडपट्टीत राहतोय। म्हणजे पाण्यासाठी बरं रोज उठून आता आम्ही आंदोलन करतोय, रोज शेवशी बांधतोय, पाण्याच्या टाकीवर जातोय, लोकही येत आहेत, बिचारी लोकही आंदोलन करतायत, पण त्यांना काय घामच फुटाना। त्यांनी काय केले, उलट आता लोकांच्या तोंडातलं पाणी पळून नेले। स्वतःचे बॅनर लावलेत, 4-5 टँकर सोडलेत आणि ते पाणी कोणाचं नेतायत, जनतेचं पाणी नेतायत। मोफत पाणी कशाला म्हणतात, जे की स्वतःच्या विहिरीतून आणून टाकतोय किंवा स्वतः बाबा बाहेरून टँकर भरून त्याला पैसे देऊन वाटतोय, त्याला मोफत म्हणतात। आता आम्ही शिवसाहेबांना म्हटलं तर बाबा आमचे 5 टँकर आम्ही देतो, तुम्ही नगरपालिकेतून द्या पाणी। ते म्हणले नाही तसं देता येत नाहीत। मग आम्ही त्यांना ते प्रश्न विचारलो, बाबा हे पाणी कसं काय जाते। तर आता ते म्हणले, ते शिव बिचारा गप बसलं। काय म्हणले, आता काय तुम्ही समजून घ्या। आता काय आम्ही समजून घ्यायचं, ते सगळं एवढंच म्हणलं, तुम्ही समजून घ्या। म्हणले साहेब आता तुम्हाला त्रास नको म्हणून आम्ही काय बोलत नाहीये, शेवटी आम्ही नगरसेवक आहे, जनतेने आम्हाला निवडून दिले, आम्हाला काय हे समजून घेण्यासाठी नाही ना दिलेलं, हा लोकांना समजून घेण्यासाठी दिलेले 100%, पण तुम्हाला समजून घेण्यासाठी नाहीये।
आणि आमची विनंती आहे प्रशासनाला, आता कालच आम्ही शिवसाहेबांकडे जाऊन वाद घातलेला आहे. त्यांना सांगितले रजिस्टर करायचं, रजिस्टरला जी नोंद होईल त्या सिरियल प्रमाणेच टँकर जायला पाहिजे. आणि याची आम्ही रोजच्या रोज जाऊन रजिस्टर चेक करणारे, कालच आम्ही सगळे फोटो काढून आणलेले आहेत. रजिस्टर बरं, यांच्या हुकुमशाहीने रोज नियम वेगळा. पहिले काय तर फोनवर केलं तरी चालायचं, पण आणि टँकरवाला बिचारा रजिस्टर प्रमाणे भरून निघाला की यांनी झालं ए चल पहिले तिथं देऊन ये. अरे मग हे चाललंय काय, ते कशाला मग ते नियमावली गव्हर्नमेंट काय आहे का नाही तिथं, रजिस्टर केले कशाला. आता काल तर आम्ही जाऊन आलो अक्षराज आम्ही, तर तिथं रजिस्टरला अक्षराचं नाव होतं 5व्या याच्यावर, वरचे 12 अनुक्रमांकावर, वरच्या 11 गेले आणि खालचे बी सगळे टँकर गेले, फक्त 12वा टँकर नाही गेला का, तर त्या अक्षराने सांगितलंय. आणि त्यांनी तिथं विचारलं असता त्या अधिकाऱ्या, तिथल्या त्या पाणी सोडणाऱ्या राऊतला विचारलं, रासकरला सॉरी, तर त्याला म्हणले, ते तर त्याला काय म्हणला की बाळासाहेब भिंताडेचा फोन आलता, बाळासाहेब भिंताडेचा टँकर सोडला म्हणून माझी आता नोकरी जाणार आहे. अरे बाळासाहेब भिंताडे म्हणजे कोण, काय शिपाई हे का काय, मला काय कळा ना. म्हणजे आता तुम्ही सांगा, जनतेने सांगावं की बाबा आम्ही काम कुठल्या पद्धतीने करावं. बरं, आम्ही नगरसेवक झालो आणि इथून मागही पदावर असताना आतापर्यंत 10 पैशाचं नगरपालिकेचं पाण्याचा टँकर का 10 पैशाचं कुठलंही आम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या हितासाठी का आमच्या नातलगासाठी कुठलाही त्याचा वापर केलेला नाहीये. तरी आम्हाला सत्ताधाऱ्यांना एकच विनंती, आम्ही पहिल्याच 2 मीटिंग मध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा आपण सगळे मिळून काम करू, आपल्याला आपलं ध्येय काय आहे, सासवडचा विकास. तर त्याच्यासाठी आम्ही स्वतः सभागृहात 2-3 वेळा 4 वेळा आम्ही मंदारशिरा आम्ही सर्वजण बोललो की बाबा साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, तुमचे काय काय निधी अभावी विकास होत नाही, तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या. आम्ही आपले विजय बापू शिवतरेंच्या मार्फत एकनाथभाई शिंदेकडून आम्ही निधी आणतो, आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत त्यांच्याकडून निधी आणतो, अगदी म्हणजे फडणवीस साहेबांकडे सुद्धा आपण एकत्र मिळून जाऊया. आपल्याला काय घेणं देणं नाही, आपल्याला फक्त विकास महत्वाचा आहे. तर ते काय नाही, असंच ते आपलं ऐकत्यात काहीच करत नाही. ते म्हणजे स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला नाव होईल म्हणून काय करून द्यायचं नाही, आणि लोकांना वेटीस धरायचं. लोकांनी रोज हेलपाटे मारायला पाहिजे, त्यांच्याकडे रोज यायला पाहिजे, हे त्यांचं पहिल्यापासूनच ठरलेलं गणित आहे. तरी जनतेने याचा विचार करावा. आणि आम्ही आता काल सर्व बोलले, रजिस्टर प्रमाणे त्याप्रमाणे पाणी योग्य पद्धतीने कसेल याची आम्ही काळजी घेऊ, आणि नाहीच काय आलं तर आम्ही सासवडच्या जनतेतर्फे आंदोलन पुकारणार आहोत. एवढे सांगून मी थांबतो. धन्यवाद.